का आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमापेक्षाही आपल्या मुलांच्या भविष्यासाठी सरांचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे. सरांनी टाईम दिलता तो टायमिंग आपण क्रॉस केलेला आहे. सरांना इतकं इम्पॉर्टंट लातूरला काम आहे तरी तुमच्यासाठी सरांनी वेळ काढला आहे. त्यामुळं आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी फक्त 20 ते 25 मिनटं साहेब टाईम घेणार आहेत, 20 मिनटं, पण तो 20 मिनटाचा वेळ तुमच्या भविष्यासाठी तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळं सगळ्या पालकांना पुन्हा विनंती, एक बार शांत आणि सरांना जेवढं ऐकता येईल तेवढं ऐकण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. एक दोन गोष्टी सांगून पळून जाणार आहे असं म्हणालो मी. पळून जाणार आहे का? आमचे नरेंद्रजी काळे मित्र मला विचारतो तुम्ही वेळ कसा काढता सर. आता वेळ कसा काढता याचं उत्तर फार अवघड आहे मित्र. मी दररोज पहाटे 4:45ला कामाला लागतो आणि संध्याकाळी 6:30ला पहिला श्वास घेतो. पहाटेचे 4:45 ते संध्याकाळचे 6:30 म्हणजे 13:15 तास न श्वास घेता काम कसं करायचं हे तुमच्यातला कुणाला हे बघायचं असेल तर एक दिवस माझ्यासोबत राहा. तुमचं एक दिवसात 1 किलो वजन नाही कमी झालं असं विठ्ठल आणि म्हणू नका. हे माझं ओपन चॅलेंज आहे. कोणी पण या, अगदी कोणी म्हणजे कोणी पण या. गेली साधारणपणे 25 वर्ष झालं चॅलेंज करतोय, कोणीच आला नाही आणखी. आला तो 8 दिवसात पळून गेला. मी सुंदर कापाकापी करणारा डॉक्टर आहे. मला सुंदर कापाकापी करता येते. मी सुंदर कापतो आणि सुंदर जोडतो. ही माझ्याकडे जगातली सगळ्यात उंच डिग्रीचा मी डॉक्टर आहे. मला सुंदर कापता येतं, मी कापलेलं कोणालाच कळत नाही. हे मला काम करता येतं, मला भाषण नाही करता येत. ही माझी टेक्निकल अडचण आहे. पण तरीही मला सांगितलं की तुम्ही अंबेजोगाईला यायचं आहे. आणि मग आता आमचे चोले सर, बडे मॅडम, चोले मॅडम ह्या म्हणाले की सर तुम्हाला येणं जरुरीचं आहे. अंबेजोगाईला मी माझं माहेर समजतो. फक्त पोरीलाच माहेर असतं असं नाही, मुलांना पण माहेर असतं. हे माझं माहेर आहे. त्याचं कारण आहे की माझं MBBS शिक्षण इथे झालं आहे. ओके, याच मेडिकल कॉलेजमध्ये मी MBBS पास झालो आहे. इथेच राहिलो, इथेच वाढलो आहे. त्यामुळे मला अंबेजोगाईचं वेगळं अट्रॅक्शन आहे. आणि मग अंबेजोगाईत नाही म्हणायचं नाही. म्हणून आजही माझ्याकडे तेच काम आहे. हे 3-3.5 तास मी कसे काढलेत माहिती आहे? दररोज मी 4:45ला काम सुरू करतो. आज मी 2:45ला काम सुरू केलं आहे. 7 सर्जरी केल्यात. रस्त्यात कपडे बदललेत, रस्त्यात गाडीवर कपडे बदललेत आणि इथे आलो आहे. ओके, आणि आत्ता त्यांना सांगितलं मी 1:30ला पळून जाणार आहे. माझ्याकडे 10च मिनटं आहेत. कारण मी नाही गेलो तर पुढे 150 पेशंट मला तपासायचे आहेत आणि पुढची माझे 50 लोक ॲडमिट आहेत. माझी अडचण खूप वेगळी मित्र. मी दररोज 12 ऑपरेशन करतो आणि 350 ऑपरेशन माझ्याकडे वेटिंगवर आहेत. असा भारत देशामध्ये काही प्लास्टिक सर्जन नाही. असलं काम मी करतोय. आणि तरीही म्हणे या आणि आमच्या पालकांना बोला. आता कसं चोले सर, तुम्हाला काय सांगू मी, माझी काय अडचण आहे ते. आणि काळे सर मला विचारतो वेळ कसा काढतो. तर कसा वेळ काढतो मलाच माहीत आहे. बायको झाप त्याला काहीच कळत नाही म्हणून. खरं सांग, तिला वाटतं ह्या एवढ्या माणसाला का कळतं का नाही कळतंय, कसं करत असेल असा. तिला कुठेतरी सांगितलं रस्त्यात लहान सरांनी गाडी उभा केली आणि झाडाखाली कपडे बदलले. अहो म्हणजे तुम्हाला कळतं काही. अगं म्हणलं कपडे कुणाचे तरी घरी जाऊन कुठेतरी बदलले ना ते वेळ जातो. रस्त्यात ऑपरेशनचे कपडे घालून आलो होतो. ऑपरेशन कपड्यात कसं मला बोलायचं, हे कपडे घालायचे. रस्त्यात गाडी उभा केली, खटखट बदलले. डॉक्टर विठ्ठलाने तयार झालो, गाडीत बसलो, आलो निघून. इथं यांना निघता म्हणलं व्यासपीठावर जाणार, बोलला आणि पळून जाणार. पण हे म्हणलं एवढा सगळा कार्यक्रम करा. पण मला ना खूप कौतुक आहे ह्या दोघांचंही. चोले मिस्टरांचं खूप जास्त कौतुक आहे. एवढ्यासाठी एखादी संस्था चालवणं सोपं काम नसतं. ओके, एक हॉस्पिटल मी चालवतोय, 150 लोक सांभाळतो, मला अडचण पडते. तुम्हाला एवढ्या सगळ्या लेकरांना 602 विद्यार्थी त्यांना सांभाळायचे, त्यांचे पालक सांभाळायचे आहेत. आणि हे 35 विद्यार्थ्यापासून 602 पर्यंतची मजल या लोकांनी घातली. मला असं वाटलं हे म्हातारे असतील पण एकदमच तरुण आहेत. मी त्यांना तुमचं वय किती असं प्रश्न विचारला सगळ्यात पहिला. 34 वर्ष म्हणलं. आर्मीला 56 वर्ष झालोय मी. म्हणजे मला माझ्या डोक्यात वेगळेच विषय होते की म्हणजे खूप सिनियर लोक असतील. आणि त्यांनी आणखी एक चांगलं काम केलं, ते म्हणजे सुवर्णरत्न पुरस्कार दिले. मला खूप छान वाटलं. बघा, पुरस्कार देताना निवड करून ते पुरस्कार देणं हा विषय एवढ्यासाठी चांगला असतो. आज त्यांनी जी निवड केली 4 लोकांची, आपले सुधाकर देशमुख आहेत, आमचे निर्मळे सर आहेत, आमच्या वर्षा मॅडम आहेत. ओके, आणि तुम्हाला सांगतो मी की जेव्हा या लोकांना असं वाटलं की आमचे पंडित सर आहेत की यांची निवड करून पुरस्काराचं एक थोडक्यात सांगून मी पालकांना बोलून पळून जाणार आहे. पुरस्काराचं सांगतो. पुरस्कार का द्यायचे असतात? पुरस्कारामुळे 2 गोष्टी घडतात चांगल्या. नंबर 1 गोष्ट अशी घडते की जे कोणी काम चांगलं करतं आहे, ज्यांना आज पुरस्कार मिळाले, त्यांना हत्तीचं बळ येतं आणि त्यांना वाटतं की मी जे काम करतोय ना ते एका मृदंगत करण्यासाठी त्यांना एक मोठी शक्ती मिळते. हा एक चांगला पॉईंट त्यांना मिळत राहतो. कुणीतरी शब्बासकी पाठीवर मारली ना माणूस आणखी जास्त पळायला लागतो. हे ह्यांच्या आणखी जास्त पळतील लोक. आणि दुसरी गोष्ट घडते ना की समाजातल्या लोकांमध्ये एक मेसेज जातो की चांगलं काम केलं की पुरस्कार मिळत असतो.
चांगल्यालाही शेब्बासकी म्हणून चांगलं काम करायला पाहिजे. चांगल्या कामाची पेरणी समाजामध्ये घडत होते म्हणून पुरस्कार देणं जरुरीचं आहे. म्हणून हे संकल्प प्रतिष्ठान जे काम करतंय, संकल्प विद्या प्रतिष्ठान जे काम करतंय, खूप चांगलं काम करतंय. समाज बांधणीचं, समाज, मॅडम चोलेनी म्हणाल्या की आम्ही राष्ट्र उभारणीसाठी काम करत आहोत. राष्ट्र उभारणीसाठी लेकरं आम्ही घडवत आहोत. राष्ट्र उभारणी म्हणजे काय, तर राष्ट्रामध्ये असलेला प्रत्येक माणूस हा चांगला झाला, सज्जन झाला की राष्ट्र उभारणी घडत असते. आणि माणसं सज्जन करण्यासाठी सज्जन असलेल्या माणसाच्या पाठीवरती थाप मारायची असते, जी आज या लोकांनी मारली. आणि तीच थाप दुसऱ्यालाही मारण्यात यावी म्हणून तुम्ही चांगले काम करत असता. भानगड ही आहे सज्जनांना काम करण्याची. एक मी तुम्हाला टेक्निकल अडचण सांगतो. जेवढे जेवढे चांगले लोक काम करतात त्यांना त्रास देणारे लोक जास्त असतात. जरा शब्द समजून घ्या. जेवढे जेवढे लोक चांगलं काम करतात त्यांना त्रास देणारे लोक जास्त असतात. काय भानगड आहे माहीत नाही, देवालाच माहीत आहे. हां, कुणीही चांगलं काम करायला लागलं की त्याला त्रास देतात लोक. भानगड मला ही कधी कळली नाही, पण तुम्हाला सांगतो. आता जरा मी जास्त अभ्यास करतो, आता मी म्हातारा झालो आहे. मी अभ्यास काय केला तेही सांगतो. चांगलं काम करणाऱ्या माणसाला जे त्रास देताना खळ म्हणतात. खळ, खळ म्हणजे काय माहिती तुम्हाला? खळाची व्याख्या किती लोकांना माहिती आहे? खळ म्हणजे चांगल्याचं चांगलं झालं तर त्याला रात्रभर झोप येत नाही, त्याला खळ म्हणायचं. त्याच्याही पलीकडे चांगल्याचं काहीतरी वाईट कसं घडेल यासाठी खटपटी करणाऱ्या माणसाला खळ म्हणायचं. आणि चांगल्याचं काहीतरी वाईट घडलं की रात्रभर ढाराढूर झोपणाऱ्या माणसाला खळ म्हणायचं. ही आहे खळाची व्याख्या. काय देवाला मी म्हणालो ना की काय माहीत, भानगड माहीत नाही. जो माणूस चांगला आहे त्याला त्रास देणे हे खळाचं काम असतं. मी फक्त ह्या चांगल्या सज्जनाचा मार्ग नावाचं एक, मी सज्जनाचं संगोपन करा नावाचं एक पुस्तक मी लिहितो. त्याच्यामध्ये मला हे खूप सारे एक्सपिरियन्स आहेत, मी तुम्हाला सांगतो. पण मी तुम्हाला सांगत होतो की हे जे खळ माणसं असतात ना, यांच्या नादाला लागू नका. कधी कधी चांगल्या माणसांना काय वाटतं, यांचा काहीतरी गैरसमज आहे म्हणून त्या खळाची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात. त्या खळाला सगळं माहीत असतं, त्याला मुद्दाम त्रास द्यायचा असतो. ओके, मग त्यांच्या मागे नका लागू. मित्र, तुम्हाला सांगतो मी का मागे लागायचं नाही. ह्या सगळ्या सिनियर लोकांसाठी बोलतोय आणि पुढे जातोय. मी का मागे लागायचं नाही तुम्हाला माहिती आहे ना? जे खळांची व्यंकटी सांडो, जे खळांची व्यंकटी सांडो. ज्ञानेश्वर माऊलीनी जाताना पसायदान लिहिलं ज्ञानेश्वरच्या शेवटी. आणि ज्ञानेश्वर माऊलीनी देवाला विनंती केली, परमेश्वराला विनंती केली. माऊलीने विनंती केली, काय विनंती केली? जे खळांची व्यंकटी सांडो. जे खळ लोक आहेत, खळ म्हणजे कोण? आता सांगितलेल्या लोकांना खळ म्हणायचं. चांगल्याचं चांगलं झालं की ज्याला त्रास देणाऱ्या लोकांना खळ म्हणायचं. ओके, चांगल्याच्या चांगल्या कामात अडखट आणणाऱ्याला खळ म्हणायचं. तर हे खळ लोक, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की परमेश्वर आम्ही सगळ्या प्रकारची कामं करू शकलो, पण या खळ माणसाची व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा काढू शकलो नाही. तू सगळं झालं माझं, पण आता एक काम करा, ह्या खळ माणसाची व्यंकटी वाकडेपणा काढा. एवढी विनंती ते परमेश्वराकडे करून ज्ञानेश्वर माऊली समाधी घेतात. ज्ञानेश्वर माऊलीला जमलं नाही त्यांचं व्यंकटी काढायला, आपल्याला काय जमणार आहे? त्यांना माफ करा, सोडून द्या, आपलं काम करा. म्हणून सांगतो, ज्याला सज्जन व्हायचं आहे त्याने ह्या दुर्जनाकडे लक्ष द्यायचं नाही. पण सज्जनाचं संगोपन झालं पाहिजे, सज्जन लोक वाढले पाहिजे, सज्जन लोक मोठे झाले पाहिजे. आपल्या लेकरांनी कुणाचा रस्ता बघायचा? आपल्या लेकरांना मोठं करताना कुणाचा रस्ता सांगायचा? कोण माणूस सांगायचा? म्हणजे कोणीतरी एक रस्ता तयार केला पाहिजे, ज्या रस्त्यावरती आपले लेकरं चालले पाहिजेत, मागची पिढी चालली पाहिजे. कुणी तयार करायचा? सज्जनांनी तयार करायचा असतो. मग त्या सज्जनाला तयार करण्यासाठी कितीही लोकांनी त्रास दिला, सज्जन तेव्हाच होतो जेव्हा तो त्रास सहन करतो. त्यामुळे सज्जन, आणि त्याच्या पुढे शेवटचं सांगतो तुम्हाला मी, ह्या खळ माणसाचं कधीच चांगलं झालं नाही, त्याच्या पुढे पण काही चांगलं होणार नाही. त्यामुळे चांगलं फक्त सज्जनाचं होतं, खळाचं होत नाही. त्यामुळे त्या खळाला माफ करा आणि काम करा. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो, जी लोक चांगली काम करायची ते चांगलं काम करत राहा. त्रास देणाऱ्या माणसाच्या फार नादाला लागू नका. आता पालकांसाठी सांगणार आहे, पालकांना सांगणार आहे मी एक 2-3 गोष्टी कामाच्या. प्रत्येक पालकाला असं वाटतं ना की माझं लेकरू मोठं झालं पाहिजे. पालक या शब्दाचा अर्थ असा आहे की तो शिक्षक असो, की तो रिक्षा चालक असो, तो शेतकरी असो, तो शेतमजूर असो, की तो हायेस्ट क्वालिफाईड माणूस असो. हां, त्या प्रत्येक पालकाला वाटतं की माझं लेकरू जगातलं सगळ्यात मोठा माणूस झाला पाहिजे. वाटतं की नाही वाटतं? हो की नाही? मग वाटतं तर काय करायला पाहिजे? वाटतं मान्य हो, तर काय करायला पाहिजे? हो, कसं घडतं, कसं मोठं माणूस एका लेकरू घडू शकतं? तुम्हाला मी एक 2-3 वाक्य सांगणार आहे, जरा बारकाईनं ऐका. लेकरांना मोठं घडवण्यासाठी पालकांनी काय करायला पाहिजे बघा. हां, पालकांचा एकच रोष असतो की शाळेत हे शिकवत नाही, ते शिक्षक बरोबर नाही, ते हा रोष चुकीचा आहे, 100% चुकीचा आहे. मी तुम्हाला पालक म्हणून सांगतो, माझ्या लेकरा शाळेमध्ये मी एकदा पण नाही गेलो. एकदा पण. माझं लेकरू 10वीला असताना शाळेत गेलो तर एक गेस्ट म्हणून गेलो, तो अँकरिंग करत होता, त्याच्या हातातलं माय घेतलं, भाषण देऊन निघून आलो. पण कधीच पालक म्हणून त्या शाळेमध्ये मी कधी गेलो नाही, किंवा माझी बायको पण कधी गेली नाही. मी पॉईंट तुम्हाला सांगत होतो की लेकरांसाठी पालकांनी काय करायला पाहिजे. नंबर 1, किती आईवडील दररोज लेकरावर जेवण करतात? हातवर करा प्रामाणिकपणे. दररोज लेकरांबरोबर जेवण करतात, आई आणि वडील दोघं मिळून. बघा ना, माझं नाव विठ्ठल आहे, खोटं बोललं की पाप लागतं, खरं खरं सांगायचं. मला तुम्हाला कळलं ना कळलं माहीत नाही मित्र, पण बघा आता मी एक साधी गोष्ट सांगतो.
तुम्ही कितीही बिझी असा, बघा मी बोलताना बोलून गेलो की पहाटे 5:45ला कामाला लागतो आणि संध्याकाळी 6:30ला मी श्वास घेतो. गेली 25 वर्ष झालं मी असं काम करतोय आणि पुढचे 83 वर्ष करणार आहे. हे ठरवलंय मी तुम्हाला पॉईंट सांगत होतो. असं 14.5 तास न श्वास घेता मी काम करत असताना सुद्धा असं एकदा पण घडलं नाही की मी माझ्या लेकरावर जेवलो नाही. असं एकदा पण घडलं नाही. जोपर्यंत तो मेडिकलला बाहेर जात गेला नाही तोपर्यंत. कळलं मी काय सांगू तुम्हाला? म्हणजे उगीच वेळ नाही असं नका म्हणू. का लेकरावर जेवण करायचं? लेकराबरोबर जेवण करून मस्तपैकी लेकराला कष्टाच्या गोष्टी सांगायच्या. लेकरांना कष्टाची सवय लावा. भानगड काय होते माहिती आहे का? तुम्ही आता वाटतंय लेकरांना उगी किती पण मार्क द्यावे, किती पण मार्क पडावे, लेकरून नापास नाही झालं पाहिजे, लेकराला कष्ट नको आहेत, सगळं असं आपोआप मिळावं. काय भानगड आहे आज मला काय कळत नाही. पण लेकरांना कष्ट सवय लावायला, कष्टाच्या गोष्टी सांगा. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बघा मला एकच लेकरू आहे. ओके, मला एकच लेकरू आहे, एकच मुलगा आहे मला. पण तुम्हाला सांगतो की माझी माय, माझे अण्णा, माझी बायको, मी, आम्ही 5 माणसांचं कुटुंब, आम्ही एकत्र जेवायचं मिळून. मी जरा बिझी प्राणी आहे, जेवण झाल्यास मी माझ्या कामाला निघून जायचो. पण माझे माय आणि अण्णा माझ्या लेकाला कष्टाच्या गोष्टी सांगायचे. कष्टाने माणूस कसा मोठा होतो, इमानदारीने माणूस कसा मोठा होतो आणि प्रामाणिकपणाने माणूस कसा मोठा होतो. कष्ट, इमानदारी, प्रामाणिकपणा याला मी त्रिसूत्री असं म्हणतो. आणि हे ज्या आईवडिलांना लेकराच्या पेशीमध्ये घालता येत आहे त्यांना मी आईवडील म्हणतो, बाकीच्यांना मी आईवडील म्हणत नाही. तुम्ही कुठल्या व्याख्यात बसता मला माहीत नाही, पण ते आईवडील असतात ज्या आईवडिलांना आपल्या लेकराच्या पेशीमध्ये कष्ट, इमानदारी, प्रामाणिकपणा घालता आला पाहिजे. मी तुम्हाला सांगत होतो की आम्ही एकत्र बसायचो, जेवण करायचो, अण्णा माझ्या प्रसादला गोष्टी सांगायचे. तुम्हाला सांगतो माझं लेकरू 4थीला मेरिट आहे. विठ्ठल लहाने, डॉक्टर तात्याराव लहाने हे दोघंही गरीब आणि गरीब शेतकऱ्याचे लेकरं होते. फक्त मला गरिबी नको होती पण आम्ही शिकलो. शेतात काम करायचं नाही आम्ही शिकलो. प्रमाणिकपणे तुम्हाला सांगतो, प्रत्येक बाजारला जाताना सावकाराचे पैसे घेऊन यायचं आणि त्या सावकाराचे पैसे आमचा बाजारच घडायचा नाही हे मला प्रचंड वाईट वाटायचं. आणि ही गरिबी नको होती म्हणून मी अभ्यास करायचो, हे मला मान्य आहे. पण विठ्ठल लहानेचा मुलगा हा गरिबाचा मुलगा नाही हे सांगायची गरज नाही जगाला, बरोबर आहे ना? पण तुम्हाला सांगतो माझं लेकरू 4थीला मेरिट आहे, 7वीला मेरिट आहे, 10वीला मेरिट आहे, 11वी 12वीला मेरिट आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये मेरिट स्कॉलरशिपवर शिकतोय आणि तो MS जनरल सर्जरी करतोय. त्याच्यावरती मी 1 रुपया खर्च केला नाही आहे. मला काय म्हणायचं, माझ्याकडे पैशाला काहीच कळलं नाही. प्रामाणिकपणे सांगतो, मी 150 लोकांना पगार देतो. मला देवाने आता काहीच कमी केलेलं नाही. मी 3 हॉस्पिटल सांभाळतो. ओके, मी आता एक लातूरमधलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल बांधतोय. म्हणजे आता हा विषय वेगळा आहे मित्र. देवाने मला खूप भरभरून दिलं आहे. मी सांगतो की 3.5 सर्जरी माझ्यावर वेटिंग आहेत. हा विषय खूप वेगळा आहे. काय महत्त्वाचं आहे की लेकरांमध्ये कष्ट पेरणे हे महत्त्वाचं आहे. लेकरामध्ये तुम्ही आता कष्ट पेरत नाहीत आणि पुन्हा मग एकदाच लेकरू 10वीला गेला, 12वीला गेला आणि त्याला अपयश आलं की मग लेकरू डिप्रेशनमध्ये गेलं. लेकराला मग असंच होतंय, ताप येते, डोकं दुखतंय, परीक्षेमध्येच त्याला कसतरी झालं. जे लेकरं परीक्षेत आजारी पडतात त्यांना वर्षभर त्यांनी अभ्यास केलेला नसतो आणि त्या आईवडिलांनी घेतलेला नसतो. ते लेकरं परीक्षेत आजारी पडतात, बाकीचे पडत नाहीत. इथं आपली चूक आहे मित्र. म्हणून बघा, एकदा जेवण करा यार. एकदा जेवायला अडचण आहे. किती मोठी गोष्ट सांगतो तुम्हाला मी. किती पैसे लागतात? काहीच लागत नाही आहे. एकदा जेवण करा लेकरांबरोबर आणि त्याला कष्टाच्या गोष्टी सांगा. कष्टाने काय घडतं हे सांगा हे कष्टाने. माझ्या लेकरांनी मला सांगितलं होतं, पप्पा शाहू कॉलेजला माझ्या मेरिटने लागणार आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला माझ्या मेरिटने लागणार, तुमच्या पैशाने मी कॉलेजला शिकणार नाही. हे शब्द लेकरामध्ये कधी तयार होतात, कधी जागे होतात? जेव्हा आपण तेवढं आत्तापासून 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी हे वय आहे त्या लेकरामध्ये कष्ट भरण्याचं. हे भरा तुम्ही. नंबर 1. नंबर 2, घरातला TV आणि मोबाईल बंद करा. किती लोकांना जमतंय? मला माहिती आहे सगळ्यांना जमत नाही, पण जमवा. विठ्ठल लहाने दररोज 4 मिनिटापेक्षा जास्त फोनवर बोलत नाही. काय बिघडलं माझं? 4 मिनिटापेक्षा जास्त बोलत नाही. मी होऊन तर फक्त माझ्या माईला फोन करायचो, बाकी मी जगात कोणालाच फोन करत नाही. पण तुम्हाला सांगू का, मी होऊन स्वतःहून फोन फक्त माझ्या माईला करायचो, माझ्या आईला. त्याच्या पलीकडे मी कोणालाच फोन करत नाही. मी होऊन राईट, मला फोन येतात, माझे असिस्टंट घेतात, हा विषय वेगळा झाला. पण तुम्हाला सांगतो ना, न फोनवर बोलता पण सगळेच कामं होऊ शकतात. घरामध्ये किती फोनचा वापर करावा हे ठरवा आणि TV बंद करा. काय घडतंय बघत तर ना. तुम्हाला सांगतो, आमच्या घरात TV नव्हता कारण मी गरिबाचे होतो, पण नंतर TV सगळंच आहे, पण तो बंद आहे. जोपर्यंत माझा मुलगा मेडिकलला जात नव्हता तोपर्यंत आमच्या घरातला TV बंद होता. करा तर बघा एकदा कष्ट करून. आणि सगळ्यात शेवट तुम्हाला सांगतो, मी लेकरांना कष्ट करतो मी एवढ्यासाठी सांगतोय. आजकालचे लेकर लोक माझ्याकडे येतात, पालक माझ्याकडे येतात, मला म्हणतात, लहाने साहेब तुम्हाला माहीत नाही हो, तुमच्या वेळेस हा विषय वेगळा होता, आता विषय वेगळा आहे. हा विषय काही वेगळा नसतो. आमच्या वेळेसही कॉम्पिटिशन होती, आजही कॉम्पिटिशन आहे आणि उद्याही कॉम्पिटिशन राहणार आहे, कारण भारत देशात लोकसंख्येला काहीच कमी नाही आहे. कॉम्पिटिशन कधीच बंद होणार नाही आहे. बघा, आमच्या वेळेस इथं फक्त अख्ख्या 8 जिल्ह्यामध्ये मिळून फक्त 150 मुलं मेडिकल लागत होते. त्या 150 मध्ये मी होतो. अंबेजोगाईला मीच लागलो होतो मेडिकलला. फक्त 150 लागत होते 8 जिल्ह्यात मिळून. बरोबर आहे ना? आता 150 ऐवजी आता 500 लेकरं लागतात. नंबर वाढला, पण कॉम्पिटिशन वाढली ना. म्हणजे कॉम्पिटिशन नेहमीच असते. पण तुम्हाला मी सांगतो, आजकालच्या कॉम्पिटिशनच्या युगात जगायचं आहे ना, त्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये मोठं व्हायचं आहे ना. एक छोटी गोष्ट सांगतो तुम्हाला आणि माझा विषय संपवतो.
किती लोकांना कोंबडीचं पिल्लू अंड्याच्या बाहेर निघताना माहिती आहे की कोंबडीचं पिल्लू अंड्याच्या बाहेर कसं निघतं किती लोकांना माहिती आहे का? बा माझ्याकडे मोठ्या मोठ्या स्टोरी नाही आहेत. मी जरा शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्याकडे शेळ्या, मेंढ्या, म्हशी, गाई, बैल, कोंबड्या याच्या पलीकडे मोठ्या मोठ्या गोष्टी माझ्याकडे नाही आहेत. ओके, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी की ती कोंबडी आहे ना अंडी घालत असते. कोंबडी अंडी घालत असते आणि अंडी घालून झाल्यास तिला खूड झाला असं म्हणतात, म्हणजे अंडी घालायची कॅपॅसिटी संपली. मग तो शेतकरी काय करतो, ते अंडी जमा करतो आणि अंडी जमा करून एका दुरडीमध्ये ठेवतो. त्या दुरडीमध्ये कोंबडीला बसवतो, ती कोंबडी त्या अंड्याला घोळते आणि अंडे घोळून झाले 3 आठवडे की मग ते अंडे परिपक्व होतात आणि एक अंड्याचं पिल्लू बाहेर निघायला लागतं. ही अंड्याचं पिल्लू बाहेर निघायची प्रोसिजर आहे. ही प्रोसिजर आहे म्हणून तुम्हाला माहीत नाही सांगतो. आता आम्ही हे सगळंच केलं, अंडे जमा करणं, दुरडीत भरणं, कोंबडी बसवणं, हे सगळेच कामं मी केलेत. मी तुम्हाला पॉईंट सांगत होतो की ते जेव्हा पिल्लू आतल्या साईडला परिपक्व होतं आणि परिपक्व झाल्यानंतर ते पिल्लू जेव्हा बाहेर येणार असतं तेव्हा ते आतून चोचीनं ठोक्या मारतं, ठोक्या अशा आतून ठोक्या मारत राहतं. जेव्हा अशा ठोक्या मारतं पिल्लू आतल्या साईडनं तेव्हा ते अंड गडबड 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 करत असतं. एवढं पिल्लू ते अंड 48 तास ते 72 तास गडबड करतं आणि त्याच्यानंतर ते आवरणवरचं फुटतं आणि मग ते पिल्लू बाहेर येतं. आजकालचा एक माणूस, मी केलेली व्याख्या आहे, आजकालचा एक आळशी माणूस, मी व्याख्या केली आहे त्या माणसाची, आजकालचा आळशी माणूस. आजकाल लोकांना काय वाटतं माहिती आहे, काहीही कष्ट करू नये, देवाने आपोआप द्यावं, मिळालं सगळंच पाहिजे, कष्ट नको आहेत. त्याच्याही पलीकडे लोकांची आता ही अपेक्षा झाली आहे, फक्त करावं देवाने आपोआप मध्ये घालावं, म्हणजे हाताने तोडून पण नको. हो काय ते मला कळत नाही, ज्वारीचा दोष आहे, बाजरीचा आहे, गव्हाचा आहे, का दोष पाण्याचा, कुठला दोष आहे? कष्ट नको, मिळालं सगळंच पाहिजे. पण तुम्हाला पुन्हा सांगतो, जे कष्टाने मिळतं, जे प्रामाणिकपणाने मिळतं, जे इमानदारीने मिळतं, ते चिरकाळ टिकतं, बाकी काय टिकत नाही. म्हणून कष्टाने मिळवा आणि कष्टाने मिळण्याचं लेकरांना शिकवा मित्र, बाकी काही शिकवू नका. मी तुम्हाला सांगत होतो, असा हा माणूस त्या कोंबडीच्या पिल्लाच्या अंड्याकडे बघतो आणि म्हणतो, बापरे एवढ्याच्या जीवाला 48 ठोके मारायचे, 72 तास ठोके मारायचे, दिस इज रॉंग यार, याला किती कष्ट आहे, किती कष्ट आहे लेकराला एवढ्या आपण देतोय असं म्हणतो. आणि तेवढ्यात दुसऱ्याही पिल्ल्यानं 2-3 ठोक्या वातून मारल्या अंड्यानं, त्या अंड्याला हातात घेतो, वरतून ठोकी मारतो, कव्हर फोडतो आणि त्याला बाहेर काढतो आणि त्या पिल्लाला म्हणतो, ये कम. ते पिल्लू बाहेर येतं आणि ते पिल्लू बाहेर आल्यानंतर ज्या पिल्लाने फक्त 2च ठोक्या मारला ते पिल्लू बाहेर येतं आणि ते बाहेर आल्यानंतर ह्या आळशी माणसाला एवढा आनंद होतो की तो माणूस म्हणतो, बापरे या पिल्लाला मी काही कष्ट न करतो बाहेर काढलं. पण तुम्हाला किती लोकांना माहिती आहे, ह्या पिल्लाचं फक्त 2च ठोक्या मारून जो पिल्लू बाहेर आलं त्याचं पुढे काय होतं हे किती लोकांना माहिती आहे? कोणालाच माहित नाही. पुढच्या 2 तासात ते पिल्लू मरून जातं. त्याचं कारण आहे की अंड्याच्या आतलं वातावरण आणि अंड्याच्या बाहेरचं वातावरण. अंड्याच्या बाहेरच्या वातावरणात जर त्या लेकराला राहायचं असेल, त्या पिल्लाला जगायचं असेल, तर जेव्हा तो 72 तास 48 ठोक्या मारतो, त्याची बॉडी आतल्या साईडला स्ट्रॉंग होते आणि मगच ते बाहेरच्या वातावरणात जगू शकतं. त्याच न्यायानं, त्याच अर्थानं, तद्वतच तुम्हाला सांगतो, तुमच्या लेकरांना आजकालच्या ह्या स्पर्धेच्या युगामध्ये उंच उडायचंय, आकाशाला गवसणी घालायच्या ना, तर त्यांना ठोके मारू द्या, तुम्ही वरतून ठोका मारू नका. त्यांना कष्ट करू द्या आणि ते कष्ट केले की नाही बॉडी स्ट्रॉंग होते. माहिती आहे तुम्हाला, एक शक्ती येते कष्टामध्ये, वेगळी शक्ती असते, माहिती आहे का? एक वेगळी शक्ती असते, प्रामाणिकपणाची वेगळी शक्ती असते, इमानदारीमध्ये एक शक्ती असते. ती शक्ती आहे ना, ती जगात कुणी हिरावून घेऊ शकत नाही, बाकी काही घेतील ना घेतील, पण ही जी शक्ती मिळाली ना, ही शक्ती जगात कोणी घेऊ शकत नाही. म्हणून तुम्ही लेकरांना कष्टाची सवय लावा आणि पुन्हा म्हणालो, तुम्हाला जर आई वडील म्हणून घ्यायचंय तर लेकरांना कष्ट करू द्या. सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट नाही, नाहीतर तुम्ही आई वडील नाही आहेत. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, 101% सांगतो, नाही आहेत तुम्ही. ओके, आई वडील बनायचं असेल तर त्यांना ते करा आणि लेकरांना वेळ द्या. मला माहित नाही तुम्हाला का कळत नाहीये. तुम्हाला सांगतो की माझा मुलगा 12वी होईपर्यंत दररोज 2 तास शेजारी बसायचं, दररोज 2 तास. लोकांमध्ये वेळच नाही. मला खूप मोठा प्रश्न पडला, वेळ नाही. अरे कसा वेळ नाही? 14.5 तास काम करणाऱ्या माणसाकडे वेळ आहे आणि तुम्हाला वेळच नाहीये. मी बघा, माझे मायांना असेपर्यंत, म्हणजे आत्ताच्या 14 जुलैपर्यंत माझ्या माईला मी दररोज 2 तास वेळ द्यायचो, दररोज. माझ्या बायकोला मी दररोज 1 तास वेळ देतो दररोज, आणि माझ्या लेकरा शेजारी दररोज 2 तास बसतो. एवढा वेळ माझ्याकडे आहे, तुमच्याकडे का नाही? मी तुम्हाला सांगत होतो की तुमचा दिवस वेगळा आहे, माझा दिवस वेगळा आहे नाही ना. सगळ्यांनाच 24 आवर्सचा दिवस आहे. बघा, ह्याच्यामध्ये प्रायोरिटी असं म्हणतात, प्राधान्य असं म्हणतात. आपल्याला कळलं पाहिजे की आपले लेकरं घडवायचे आहेत ना, तर हाच योग्य वेळ आहे. हा वेळ निघून गेल्यानंतर पुन्हा ओरडत बसण्यात पॉईंट नाही आहे. म्हणून आत्ता तुम्ही त्यांना कष्टाची सवय लावा, जवळ बसा, वेळ द्या आणि अननेसेसरी रागू नका. बऱ्याच पालकांना काय वाटतं, मी ट्युशन लावून दिलं, चांगली शाळा दिली, स्कूटी घेऊन दिली, म्हणजे सगळं झालं. नाही,
काहीच झालं नाही आहे, शेजारी बसा. मी कधीच अभ्यास नाही घेतला, कधीच अभ्यास लेकराचा मी नाही घेतला, कधीच नाही घेतला. पण मी शेजारी बसायचो, त्याच्यात एक वेगळी फिलिंग असते. मी माझं काम करत बसायचो. मी जगभर टॉक देतो, मी जगभर फिरत राहतो. मी दरवर्षी 6 वेळा परदेशात असतो, त्यामुळे मला खूप ठिकाणी जाऊन प्रेझेंटेशन द्यायचे असतात. माझे प्रेझेंटेशन तयार करत बसायचो. पण ते शेजारी बसायचो, हे बसा एकदा, बघा एकदा, वेळ द्या. बाहेर गप्पा मारत बसण्यापेक्षा घरात लेकरांना बायकोला वेळ दिलेला बरा असतो आणि द्या, हे तुम्हाला कळलं हवं. आणि शेवटचं सगळ्यांना सांगतो, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की नवरा बायकोनी भांडणं करू नये. जमते का हो? नवरा बायकोनी भांडणं करू नये, जमतं का? अरे हो तरी म्हणत नाही तरी मला जे होईल ते होईल. बघा, मी तुम्हाला का सांगतो ते सांगतो. नवरा बायकोनी भांडणं करण्याचं कारण आहे, मी कुठलीच गोष्ट बिना अभ्यासाची बोलत नाही. 2857 भाषणं केलेत मी. ओके, एकही भाषण बिना अभ्यासाचं केलं नाही आहे. आताही मी बिना अभ्यासाचा एक शब्दही बोलत नाही आहे. नवरा बायकोनी भांडणं न केल्यानंतर जे आईवडील चांगले सुखात असतात त्यांच्या लेकरांचा मेंदू घरात वापरला जात नाही. आईचं बरोबर का बापाचं बरोबर हे काही वर्ष कळत नाही. जेव्हा